Good morning, everybody. Whether you can you hear my voice? Yes, ma'am. Okay. Tell your friends I have given the message. Join fast for lecture. Still 40 students present. Boy student, you can tell your friends to join fast. 45 students. And girls, tell your friends to join fast. हॅलो मॅम. हं. बोला की. तुम्ही आज हा का? काय? तुमचा आवाज कट झाला. हॅलो हॅलो. येस मॅम. हा बोला की. ते तुम्ही असाइनमेंट दिली ना त्यातले सगळेच लिहायचे. नाही नाही, सगळे लिहायचे नाही. त्यातले आता मी तुम्हाला सांगते. युनिट टेस्ट होऊ दे ना आपली. हा चॅप्टर पूर्ण होऊ दे. assignment देते हा. व्हॉइस ब्रेक व्हायलाय. हा हॅलो मॅम, आवाज नाही ब्रेक होता मॅम. चालतंय. तुमचा चॅप्टर होऊ दे. अजून किर्चॉफ व्होल्टेज लॉचे प्रॉब्लेम व्हायचे आहेत आपले. आणि मग नंतर मग मी असाइनमेंट शेवटच्या लेक्चरला असाइनमेंट देते. ओके किती मॅम. फक्त करायचे. तुमची युनिट टेस्ट पण चालू आहे, त्यामुळे मी काय तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. तुम्ही अभ्यास करा तुमच्या पेपरचा जे काय आहेत. आणि युनिट टेस्ट नंतर मग तुम्हाला ज्या दिवशी आपली माझं चॅप्टर पण संपेल आणि युनिट टेस्ट पण संपेल तेव्हा मी देते. ओके मॅम. कालचा पेपर कसा गेला? इझी होता मॅम. इझी होता. ओके ओके. प्रॉब्लेम आला नाही ना काय सबमिट करताना? मॅम ते 15 जरा डाऊट होता. कुठला? 15. 15. व्हॉट वॉज द क्वेश्चन? गेस गेस. क्वेश्चन काय म्हणजे कशाबद्दल होता? त्याला आपण बघूया नंतर तो नेक्स्ट लेक्चरला. मग ते पण ओपन करते आणि नंतर मग तुम्हाला सांगते काय काय आहे त्यातले आन्सर्स. आता आपण लेक्चरला हे करायला नको, कारण की लेक्चर महत्वाचं आहे किर्चॉफ व्होल्टेज लॉ. सो 49 students have joined. 49 students have joined the lecture. So 1 minute, okay. गॅस बंद केला नाही का? So we will take now whether you have taken the example. You have written this example. किर्चॉफ Yes, व्होल्टेज ma'am. लॉचं एक्झाम्पल घेतले नाही? लिहून घेतले ना? येस मॅम. ओके. आता कुठलाही किर्चॉफ लॉचा प्रॉब्लेम आला तर तो तुम्ही कसा सॉल्व्ह करायचा आहे त्यासाठी स्टेप्स आहेत ते तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि त्या स्टेप्स प्रमाणे तुम्ही ऐकाने काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ओके. So write down method to solve the circuit by using Kirchhoff law. Method to solve. Method to solve. Method to solve circuits. Method to solve circuit. Method to solve circuit using Kirchhoff law. Using Kirchhoff law.
using Kirchhoff law. Using Kirchhoff law. Okay. So first point. Assume the unknown current in the given circuit. Assume the unknown current in the given circuit. And show the direction by arrow. हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. स्टेप्स आहे टू सॉल्व द किर्चॉफ व्होल्टेज लॉ. प्रॉब्लेम बेस्ड अपॉन KCL अँड KVL. जर लक्षात आलं नाही तर मला पुन्हा विचारून हे करायचं, कारण की आपल्याला महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे इथे. त्यामुळे तुमच्याकडे हे पॉइंट्स असायलाच पाहिजे. तर तुम्हाला काय डाऊट आला की तुम्ही हे कुठले हे आहेत, काय म्हणतात त्याला, पॉइंट्स काय आहेत, कुठले स्टेप्स आहेत, ते तुम्हाला वाचायला तुमच्या नोटबुक मध्ये असायला पाहिजे. लक्षात घ्या. ओके. So assume the unknown current in the given circuit and show the direction by arrow. Full stop. Second, choose any closed circuit. And find the algebraic sum of SUM. Algebraic sum of voltage drop plus 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 the algebraic sum of EMF and make it equal to 0. Third, write equation for as many closed circuit as the number of unknown quantity. Full stop. Fourth point, if the value of assumed current comes out to be negative, it means the actual direction of current is opposite to that of assumed direction. Actual direction of current is opposite to that of assumed direction. Full stop. See now, I will repeat the steps. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, कुठलंही सर्किट आलं की त्यामध्ये बॅटरी जो दिलेला आहे आपल्याला, त्या बॅटरी मधनं आपण अज्युम करणार आहेत करंट दिलेला नसतो, त्यामध्ये रेजिस्टरच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील, बॅटरीचं व्होल्टेज दिलेलं असेल. And then you are going to assume the direction of current, unknown current. Okay, unknown current ची डायरेक्शन त्यामध्ये assume करायची आहे. मग assume करताना तुम्ही ते एरो दाखवा, करंट कसा फ्लो होतोय सर्किट मध्ये तो तुम्हाला दाखवायचा, assume करायचा आहे. मग नंतर मग कुठलंही एक सर्किट घ्यायचं आहे, कितीतरी दोन सर्किट असतील, 3 सर्किट असतील, विच विल बी कनेक्टेड, लूप असतील, 2 लूप असतील, 3 लूप असतील. ओके, मग choose any closed circuit and find the algebraic sum of voltage drop plus algebraic sum of EMF and make it equal to 0. म्हणजे प्रत्येक एका समजा 2 सर्किट असतील, 2 क्लोज लूप असतील. ओके, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात येईल, 2 लूप असतील तर तुम्ही काय करायचं आहे, एक लूप घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे, KVL अप्लाय करायचं. KVL म्हणजेच काय, समेशन ऑफ EMF प्लस समेशन ऑफ IR इट इज इक्वल टू 0. मग त्यासाठी जसं आपण इथे इक्वेशन केलं होतं, आता इथे काय फक्त एकच सर्किट आहे, तसंच अजून एक सर्किट इथे जॉईन केलेलं असणार आहे.
म्हणजे 2 सर्किट झालेले. ओके, मग आता एक सर्किटला तुम्ही एक इक्वेशन काढलेलं आहे अप्लाइंग केव्हीएल, तसंच दुसरे सर्किट घ्यायचं आहे आणि अप्लाय करायचे केव्हीएल आणि दुसरं इक्वेशन फाइंड आउट करायचं. ओके, मग 2 सर्किट्स असतील, 2 लूप असतील, हे एक लूप झालं आणि त्याला अजून एक कनेक्ट आहे दुसरा लूप. 2 लूप असतील तर तुम्हाला इक्वेशन किती मिळणार? 2 इक्वेशन मिळणार. ओके, म्हणजे जितक्या तुमच्या अननोन क्वांटिटीज आहेत करंटच्या, इथं तुम्ही एकच अज्युम केलेली आहे करंट आय, खरं इथं अजून एक घेताना इथं करंट तुमचा डिवाइड होणार आहे, म्हणजे इथं I1 अजून एक करंट असणार आहे. ओके, I2 समजा, म्हणजे अननोन क्वांटिटी किती आहे तिथं? I1 आणि I2. I1 आणि I2 2 अननोन क्वांटिटी आहे, त्यामुळे तुम्हाला 2 इक्वेशन्स मिळतील, एक या लूपसाठी आणि दुसरं त्या लूपसाठी. मग 2 इक्वेशन्स तुम्ही काय करायचे आहेत? फाइंड आउट करायचे बाय युजिंग व्हॉट? दॅट इज कॅल्क्युलेटर. आणि जेव्हा तुम्ही 2 इक्वेशन्स मिळतील तुम्हाला, मग नंतर तुम्हाला काय मिळणार आहे? त्यामध्ये रेजिस्टरच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील, बॅटरीचे ईएमएफ दिलेले असतील, मग तुम्हाला अननोन करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायला मिळणार आहे. अननोन करंटची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात येईल काय करायचं आहे ते. आलं का लक्षात? आणि जर तुमचं व्हॅल्यू ऑफ करंट ही काय झालेली आहे निगेटिव्ह आली, तर निगेटिव्ह आली तर काय तुमचं उत्तर चुकीचं नाहीये, असं नाहीये की जी काय तुम्ही अज्युम करता आहात डायरेक्शन, समजा तुम्ही अज्युम करता आहात बी कडून सी कडे जातोय करंट, तर निगेटिव्ह जर तुमचं करंट आला असेल, समजा हा आय ची व्हॅल्यू -5 आलेले, -5 म्हणजेच काय मॅग्निट्यूड तुमचं बरोबर आहे, फक्त मायनस का दाखवतोय? कारण की तुम्ही जी अज्युम केलेली आहे करंटची डायरेक्शन ही ए टू बी नसून ती कशी आहे? बी टू ए करंट वाहतो आहे. त्यामुळे तुम्ही जी काढलेली आहे करंटची डायरेक्शन 5 एम्पियर ती करेक्टच आहे, फक्त निगेटिव्ह आलेली आहे, म्हणजे जी अज्युम केलेली आहे डायरेक्शन ती फक्त काय आहे? तुमची ऑपोजिट टू दॅट ऑफ अज्युम डायरेक्शन असणार आहे. व्हॅल्यू जी आलेली आहे ती करेक्टच आहे तुमची. ओके, लक्षात आलेलं आहे का? एक प्रॉब्लेम घेऊया, मग तुम्हाला लक्षात येईल काय नक्की आपण केव्हीएल मध्ये करणार आहोत, केव्हीएल आणि केसीएल कसा अप्लाय करणार आहे. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. So write down the problem based upon problems. First, calculate the current in 2 ohm resistor. Calculate the current in 2 ohm resistor. I will draw the circuit and we will find out the equation. Calculate the current in 2 ohm resistor using Kirchhoff law. किंवा देत पण नाही काय करायचं, आपण Kirchhoff law वापरायचा असतो. Calculate the current in 2 ohm resistor. So -35 volt. This is 2 ohm resistor. This is 4 ohm resistor. And here one more resistor is there. That is 3 ohm resistor. And this is the battery which is 40 volt. Positive and negative. हे 35 volt आहे, हे 40 volt आहे, हे 4 ओहम आहे, हे 3 ओहम आहे आणि हे 2 ओहम आहे. कॅल्क्युलेटर पाहिजे बरं का तुमच्याकडे जवळ. After drawing the circuit diagram, what they have told, now read the methods to solve the circuit. Assume the unknown current in the given circuit and show the direction by arrow. So you are going to assume the current. Suppose this is a battery from 35 volt. Okay, and I have assumed the current. Okay, so that suppose from positive terminal the current is flowing, and that current I will show by what? I1. I am showing the current. The arrow I am showing here. Okay, so the current is I1. From positive terminal the current goes here. Okay, at आता इकडे बघा, इथे एक दुसरी बॅटरी आहे, दुसऱ्या बॅटरी मधनं पण मी एक अज्युम करून करते आहे. सपोज द करंट गोज फ्रॉम 40 ohm to 4 ohm resistor.
So one current it is coming from 3 ohm, here meeting here. The second current it is coming from 4 ohm, इथं मीट करतो आहे. ओके, मग काय झालेलं आहे सांगा बरं. मग ह्या 2 ओम मधनं रेजिस्टर मधनं किती करंट येतोय? एक करंट आहे तो I1 मधनं, I1 करंट जो 3 ओम मध्ये जातोय ते या पॉइंटला येणार आहे. I2 करंट जो आहे तो 4 ओम मध्ये जातोय, या पॉइंटला येतो आहे. मग हा जो करंट आहे तो समजा मी काय घेतलेला आहे, एक्स घेतलेला आहे. आय डोंट नो दॅट करंट व्हॅल्यू. I don't know that current value. Okay. So now tell me, this is a junction. This point is a Hello, junction. ma'am. Ah, काय आवाज झालं? क्लिअर येत नाही. आवाज येत नाहीये. See now, this is the current which is flowing through 3 ohm at point here. Okay, it is coming. या बॅटरी मधनं I2 करंट जातो आहे, 4 ओम मध्ये जातो आहे आणि या पॉइंटला येतो आहे. या पॉइंटला दोन्ही पण करंट मिळत आहेत आणि तो कुठं जातो आहे, 2 ओम मध्ये जातो आहे. 2 ओम मध्ये जातोय. So what is the value of X? Now at this point you are going to apply which law? KCL, Kirchhoff current law. Kirchhoff current law म्हणजेच काय आहे? Sum of incoming current it is equal to sum of outgoing current. So what is the incoming current at this point? या पॉइंटला इनकमिंग करंट कुठला आहे? I1 आहे आणि कुठला आहे? I2 आहे. So sum of incoming current it is equal to sum of outgoing current. So I1 plus I2 it is equal to outgoing. What is outgoing current? X. What is outgoing current? That is X. So what will be the value of X? X ची व्हॅल्यू काय आली आहे इथं? I1 plus I2. So instead of X, what you are going to write here? That is I1 plus I2. आलं का इथं? म्हणजे दोन्ही पण लॉ अप्लाय करायचे आहेत. पहिलं जो आहे करंट जेव्हा तुम्ही ऍज्युम करता आहात, ऍज्युम केल्यानंतर तिथं तुम्ही काय करायचंय, त्या जंक्शनला केसीएल अप्लाय करायचं आहे आणि नंतर मग आपण आता केव्हीएल अप्लाय करणार आहे. कारण की आपल्याला या 3 ओम मधल्या रेजिस्टर करंट माहित होता I1 आहे, या पॉइंटला येतो आहे. या बॅटरी मधनं I2 करंट जातोय, या पॉइंट मध्ये येतो आहे. खरं या 2 ओम मधल्या रेजिस्टर मधनं जो करंट येतो आहे ती आपण ऍज्युम केलेली डायरेक्शन ती खाली जाती आहे. ओके, खरं आपल्याला माहित नाही एक्स आहे, ती एक्स ची व्हॅल्यू काय आहे. So apply the KCL at this point. When you apply the KCL at this point, KCL म्हणजेच काय? Sum of incoming current it is equal to sum of outgoing current. So sum of incoming काय आहे? I1 आहे. इथे काय आहे? I2 आहे. At point this. So I1 plus I2, sum of incoming current it is equal to what is outgoing current at this point? Outgoing is only X. मग X ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली आहे? I1 plus I2. लक्षात आलेले आहे का? किंवा एक लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा एका पॉइंटला दोन करंट जेव्हा मीट होतात तेव्हा जो आउटगोइंग करंट असतो तो या इनकमिंग करंटचा काय असतो आहे? ऍडिशन असतो. I1 प्लस I2. आलं का लक्षात? ओके विथ दिस? येस मॅम. ओके, आता हा I1 आणि I2 करंट या पॉइंटला येतो आहे. या पॉइंटला आल्यानंतर या इथनं काय जातो आहे? तो निगेटिव्ह टर्मिनल जातो. इथनं I2 जातो आहे आणि या पॉइंट मधनं तो कुठं जाणार आहे? 2 ओमचा रेजिस्टर मधनं I1 आणि I2 या पॉइंटला काय होतं? पुन्हा डिवाइड होत आहेत. एक I2 जातो आहे नेगेटिव्ह ऑफ द बॅटरी 40 व्होल्टच्या आणि I1 कुठं जातो आहे? नेगेटिव्ह ऑफ द टर्मिनल ऑफ 35 व्होल्ट. म्हणजे पॉझिटिव्ह मधनं जो करंट तुमचा निघतो आहे I1 तोच तुमच्या नेगेटिव्ह टर्मिनलला यायला पाहिजे. मग तुमचं जे ऍज्युम डायरेक्शन आहे ते बरोबर आहे. आलं का लक्षात? Yes. So here is your I1 and here is your which current? I2 current. This is your I2 current. Okay. आता KCL अप्लाय केलेले आपण. Now go for KVL. Before आता काय करायचं आहे? पहिली गोष्ट जेव्हा जेव्हा तुम्ही लूप कन्सिडर करता आहात, लूपचे जे पॉइंट्स आहेत कॉर्नरचे पॉइंट्स त्याला तुम्ही काय द्यायचं आहेत? नावं द्यायची आहेत. यू आर गोइंग टू गिव्ह द नेम्स फॉर देम. So what is the name you are going to give? You can start from A, B, C, D. Suppose I start here, A point. This is my B point. This is the C point. This is D point. This is E point. And this point junction, that is, it is nothing but F point. Okay. So A, B, C, D, E, F and A. This is my what? This is my loop. A, B,
अननोन क्वांटिटीज किती आहेत? बॅटरीचं व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे, रेझिस्टरच्या व्हॅल्यू माहिती आहेत. अननोन क्वांटिटी म्हणजे कुठल्या आहेत? I1 आणि दुसरी कुठली आहे? I2. अननोन क्वांटिटीज किती आहेत? I1 आणि I2 आहेत, म्हणजे दोन अननोन क्वांटिटीज आहेत. मग तुम्ही लिहून बघू शकता, इथे लिहिलेलं आहे, राईट द इक्वेशन फॉर मिनी क्लोज सर्किट ऍज द नंबर ऑफ अननोन क्वांटिटी. तुमच्या अननोन क्वांटिटी ह्याच्यात किती आहेत? दोन आहेत. त्यामुळे तुम्ही केव्हीएल जेव्हा तुम्ही अप्लाय करता आहात तेव्हा तुमचे इक्वेशन्स किती येणार आहेत? दोन इक्वेशन्स येणार आहेत. दोन लूप घ्यायचे आहेत तुम्हाला, लक्षात घ्या. टू अननोन क्वांटिटी मिळवण्यासाठी तुम्हाला दोन लूप घ्यायचे आहेत. मग कुठले लूप तुम्ही घेणार आहात? यू कॅन सिलेक्ट दिस वन लूप. दिस इज द फर्स्ट लूप and this is your second loop. This is the first loop and this is your second loop. So what is the first loop name? First loop name is nothing but A, B, C, F and A. Second काय आहे? Second loop हा तुमचा आहे, त्यामुळे C, D, E, F, C आहे. Clear with the loop? जेवढ्या तुमच्या अननोन क्वांटिटीज आहेत तेवढ्या तुमच्या लूप असायला पाहिजे. मग अननोन क्वांटिटी माझ्या किती आहेत? दोन आहेत. मग त्यासाठी मी दोन लूप घेतलेले आहेत, हा एक छोटा आणि हा एक छोटा. त्यामुळे हा छोटा जो आहे त्याचं नाव काय आहे? A B C F A आणि जो दुसरा आहे तो काय आहे? C D E F C. क्लिअर विथ दिस? आले का लक्षात? हो का नाही? येस मॅम. ओके. आता काय करायचं आपल्याला? तो जो लूप घेतलेला आहे त्या लूपला तुम्ही केव्हीएल अप्लाय करायचा आहे. मग केव्हीएल अप्लाय करायच्या अगोदर केव्हीएल काय सांगतं? अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ प्लस अल्जेब्रिक सम ऑफ IR इट इज इक्वल टू 0. मग IR जो आहे तिथं बॅटरी तुम्हाला माहिती आहे, ईएमएफ तुम्हाला मिळाले, इथे ईएमएफ आहे 35 व्होल्ट. मग ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? साइन कन्व्हेन्शन अप्लाय करायचं आहे. मग त्यासाठी करंट, आता रेझिस्टर हा 3 ओहमचा आहे, तिथं पोलॅरिटी काय येते आहे रेझिस्टरच्या अक्रॉस? काल आपण पोलॅरिटी दिली होती, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग इथे कशी येते आहे? या रेझिस्टरच्या अक्रॉस पोलॅरिटी कशी येते, या रेझिस्टरच्या अक्रॉस पोलॅरिटी कशी येते ते आपल्याला बघायचे आहे. ते आपण अज्युम करायचं आहे. ओके, अज्युम नाही करायचं, करंटच्या डायरेक्शन वरनं बघ ठरवायचं आहे. मग आता सांगा मला, नाव द करंट I1 इट इज गोइंग फ्रॉम 3 ओहम फ्रॉम B टू C. B टू C कडून जातोय करंट, म्हणजे 3 ओहमला पोलॅरिटी कशी येणार आहे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कुठे असणार आहे? B ला का C ला? B ला. So here it will be positive and here it will be negative. Okay, this is your positive sign and this is your negative sign. आता 4 ओहमला कसं असणार आहे? करंट कुठनं जातोय? करंट फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल इट गोज टू D टर्मिनल, D टू C. D टू C करंट जातो आहे, लक्षात घ्या. करंटची डायरेक्शन बघायची आहे. D टू C कडे करंट जातो आहे. मग पोलॅरिटी कशी येणार आहे 4 ओहमच्या अक्रॉस? कशी येणार आहे D टू C? प्लस टू प्लस कुठे येणार आहे? D कडे का C कडे? डी ला प्लस आणि ला. सी ला मायनस. प्लस येणार आहे, सी ला मायनस. प्लस येणार आहे D ला आणि मायनस येणार आहे C ला. ओके, प्लस आलं D ला आणि मायनस आलं C ला. आता I1 आणि I2 बघा, करंट कसा जातो आहे? C कडून F कडे जातो आहे. C कडून F कडे जातो तेव्हा करंट इज गोइंग ऑलवेज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. So positive will come at which point? C point, and negative will come at which point? That is nothing but that is this point, F point. लक्षात आलेलं आहे का हे करंटची डायरेक्शन? येस मॅम. Okay. So this is positive. I will show by green color so that you can assume that लक्षात येईल तुम्हाला. ओके, मग हे झाले तुमचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. आता तुम्ही काय करायचे? केव्हीएल अप्लाय करायचे. डोंट राईट एनिथिंग, आय विल टेल यू होल प्रॉब्लेम अँड देन यू कॅन राईट डाऊन. सो ए बी लूप घ्यायचे आहेत. सो सी फर्स्ट लूप. लूप कुठला लूप घेणार आहे पहिला मी? A B C F A. कसं ट्रेसिंग करते बघा. A कडून B कडे जाणार आहे,
बी कडून सी कडे जाणार आहे, सी कडून एफ कडे जाणार आहे आणि पुन्हा ए. लूप कुठं क्लोज होतोय या पॉइंटलाच, त्यामुळे ए पॉइंट घ्यायचा आहे. स्टार्टिंग ए पॉइंट, एंडिंग ए पॉइंट विल बी देन. नाव यू गो फ्रॉम ए टू बी, बी टू सी, एफ सी टू एफ अँड एफ टू ए. मग तिथे काय काय बघा तुम्ही, बॅटरीचे ईएमएफ आहे का, आय आर आहे, ते सगळं बघायचं आहे. हा, आणि मग त्याचा एकाने अल्जेब्रिक सम घ्यायचा आहे आणि नंतर शेवटी इट इज इक्वल टू 0 करायचं. मग आता ए कडून बी कडे जातो. ए कडून बी कडे जाताना व्हॉट इज युअर बॅटरी ईएमएफ इज देयर. सो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, लास्ट साइन इज व्हॉट, पॉझिटिव्ह. सो दिस 35 व्होल्ट विल कम व्हॉट, काय येणार आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह येणार आहे, Positive. positive. Because you are going from A to B, that time the battery polarity is changing from negative to positive. The last sign is positive. Therefore, this 35 volt will be what, positive. So it will be positive 35. आलं का लक्षात? हे बॅटरीचे ईएमएफ आहे. ईएमएफ फक्त आपण त्यामध्ये काही करंट किंवा रेजिस्टर नसतो आहे, त्यावेळी फक्त व्होल्टेज असणार आहे 35 व्होल्ट. आता पुढं बी कडून सी कडे तुम्ही जाता आहात. बी कडून सी कडे जाताना इट इज नथिंग बट इट इज रेजिस्टर अँड द करंट इज देयर. आयआर ड्रॉप, इट इज नथिंग बट करंट अँड रेजिस्टर. ओके, व्हॉट इज द आयआर ड्रॉप. मग तो आयआर ड्रॉप तुमचा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे तो बघायचा आहे. मग जेव्हा तुम्ही बी कडून सी कडे जाता आहात, polarity changes from positive to negative. The last sign is what, negative. So this IR drop will be what, negative. कुठला IR drop, I1 आणि 3 ohmचा रेजिस्टर, त्यांचं प्रोडक्ट 3 into I1, that will be what, negative. Negative लक्षात आलं का काय आहे, because when you go from B to C, it changes from positive to negative. Therefore, it will be what, this IR drop will be negative. So what you are going to write, minus 3 into I1. I1 चा कोएफिशिएंट म्हणजे रेजिस्टरची व्हॅल्यू आली. आलं का लक्षात? येस मॅम. Yes, ma'am. आता सी कडून एफ कडे जाता आहात तुम्ही. When you go from C to F, the polarity across the resistor changes from positive to negative. The last sign is negative. And what is your IR drop there? The IR drop will be negative. पण करंट काय आहे, I1 plus I2 आहे आणि रेजिस्टरची व्हॅल्यू काय आहे 2. So product of these two will be what, negative. So what is 2 चा कोएफिशिएंट आहे I1 plus I2. So it will be negative. So 2 into I1 plus I2. आलं का लक्षात? येस मॅम. And F2A, F2A, whether the battery is connected. Battery आहे का F2A ला? No, ma'am. हो मॅम. No. Whether the resistor is there? नो मॅम. No, nothing is there. So as there is no battery is there, no resistor is there. So nothing will be there for, because we are going to take only summation of EMF and summation of IR drop. Okay, so we have completed the loop and we have taken all the EMF which was present in this loop as well as the resistors, IR drop, and we have taken the summation. We have taken the summation and therefore now we are going to equate it to what, 0. आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay, Yes, ma'am. and now you are going to find out the equation. And last time I have told you how you are going to find out the equation. Whatever the battery voltage will be there, you are going to take it on right hand side, and whatever the current and resistance value will be there, you are going to take it, current coefficients, you are going to take it on left hand side. So now you equate it. So you will get minus 3I1, multiply the bracket 2I1 minus 2I2. इथं मायनस होणार आहे, minus 2I2 ब्रॅकेट ओपन झाल्यानंतर इट इज इक्वल टू minus 35. ओके, सो minus 3I1 and minus 2I1, it will be minus 5I1 minus 2I2, it is equal to minus 35. So this will be your equation 1. This will be your equation 1. You can remove the minus sign also and then that will be the equation. तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा तशी ठेवली तरी चालेल. फक्त तुम्ही कॅल्सीवर सॉल्व करताना मग तिथे मायनस साइन द्यायची असते. सपोज आय रिमूव्ह द मायनस साइन, सो इट विल बी 5I1 plus 2I2, it is equal to 35. So that will be your equation 1. That will be your equation 1. Clear with this? येस मॅम. Okay, now this much part you can write and we will go for the loop second. तुम्हाला लूप सेकंड मी इथं हे करते, म्हणजे दोन्ही पण इक्वेशन तुम्ही कॅल्सीवर सॉल्व्ह करू शकता. आता मला तुम्ही सांगू शकताल का लूप सेकंडला कसं इक्वेशन येणार आहे?
लूप सेकंड मी काय घेणार आहे सांगा पहिली गोष्ट. लूप सेकंड मी कुठलं घेऊ? दॅट इज C, D, E, F and C. Okay, so I am going to take C, D, E, F and C. Starting point and ending point should be same. After taking, you are going to go from C to D, D to E, F to E to F and F to C. Now you see, when you go from C to D, what is there at the start only? C कडून Minus. D कडे तुम्ही ट्रेस करता आहात. C कडून D कडे तुम्ही ट्रेस करता आहात. That time polarity changes from negative to positive. The last sign is what? Positive. Positive. And what is the current which is flowing through 4 ohm? That is nothing but I2 current. I2 current हा पॉझिटिव्ह टर्मिनल मधनं 4 ओहमला जातोय. इथे दाखवण्यापेक्षा तुम्ही इथे दाखवला तरी चालेल. I2 current म्हणजे I2 current it is flowing from 4 ohm. But don't see the current direction. ट्रेस कसं करताय त्यावरून बघायचं. C कडून तुम्ही D कडे जाता आहात तेव्हा तुमचं पोलॅरिटी अक्रॉस द रेजिस्टर कशी चेंज होती आहे? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. द लास्ट साइन इज व्हॉट? पॉझिटिव्ह. And therefore that drop I2 into 4 you are going to take it as what? Positive or Positive. negative? Positive. Positive. So it will be positive. That is 4 into I2. Now go from D to E. When you go from D to E, battery polarity changes. Battery से फक्त ion drop नहीं. Battery polarity changes from positive to negative. The last sign is what? Negative. And therefore that EMF voltage value it should be taken as what? Negative. So minus 40. Now you go from E to F. There is only current. There is no resistor. So nothing will come. There is no battery. Nothing will come. Now go for E to F. There is nothing. Now go for F to C. When you go from F to C, जेव्हा तुम्ही F कडून C कडे जाता आहात तेव्हा पोलॅरिटी कशी चेंज होती आहे? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. F कडून C कडे लास्ट साइन काय आहे? पॉझिटिव्ह. आणि तुमचा करंट काय आहे? I1 प्लस I2 आणि रेजिस्टर काय आहे? 2. म्हणजे 2 into I1 प्लस I2 हे तुमचं काय असायला पाहिजे आहे? पॉझिटिव्ह असायला पाहिजे आहे. So it will be positive 2 into I1 plus I2. It is equal to 0. It is equal to 0. Now you rearrange that. So it will be 4I2. I will take that side plus 2I1 plus 2I2. It is equal to 40. So it will be 2I1 plus 6I2. It is equal to 40. So that will be your second equation. आलं का लक्षात? 2I1 plus 6I2 it is equal to 40. Okay with this? हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम हा लूप परत सांगा. कुठला? हा हा ना? येस येस. ओके हे बघा तुमचा लूप काय आहे? C to D. ओके D to E, E to F आणि F to C. मग आपण जाताना कसं जाणार आहे? C कडून D कडे जाणार आहे. When you go from C to D, we have assumed polarity आपण घेतलेली आहे. Polarity across the resistor changes from negative to positive. Last sign काय आहे? पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जो काय तुमचा ड्रॉप असणार रेजिस्टर आहे म्हणजे ड्रॉप असणार आहे. करंट I into R ड्रॉप. त्यामुळे करंट काय आहे? I2 आहे आणि रेजिस्टर काय आहे? 4. सो I2 into 4 हे काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह IR ड्रॉप. So positive IR drop. I is I2 and what is R? 4. 4 into I2. That will be positive. नंतर D कडून E कडे जाता आहात तुम्ही. जेव्हा तुम्ही D कडून E कडे ट्रेस करता आहात लूप तेव्हा पोलॅरिटी रेजिस्टरची कशी चेंज होते? D कडून पॉझिटिव्ह जाते नंतर निगेटिव्ह येते. लास्ट साइन काय आहे? निगेटिव्ह. त्यामुळे हा जो 40 व्होल्ट EMF आहे तो किती घ्यायचा आहे तुम्ही? मायनस घ्यायचा आहे. तो मायनस 40. ओके. E to F इथे बॅटरी आहे का? नाही. रेजिस्टर आहे का? नाही. ओनली करंट इज फ्लोइंग थ्रू द वायर. नो रेजिस्टर, नो बॅटरी. सो नथिंग विल कम इन द इक्वेशन. नेक्स्ट F to C. जेव्हा तुम्ही ट्रेस कसा करंटची डायरेक्शन बघू नका. ट्रेसिंग कसं करताय? F कडून C कडे जाताय तुम्ही. जेव्हा तुम्ही F कडून C कडे जाता आहात तेव्हा पोलॅरिटी रेजिस्टरची कशी चेंज होते? F कडून निगेटिव्ह आणि C ला काय आहे? पॉझिटिव्ह. लास्ट साइन काय आहे? पॉझिटिव्ह. लास्ट साइन बघायचं दरवेळेस. So positive is there. So that IR drop 2 into I1 plus I2 that will be what? Positive. So positive 2 into I1 plus I2.
म्हणजे हा लूप आपण कम्प्लीट केलेला आहे. तिथले ईएमएफ आणि आयआर ड्रॉप घेतलेला आहे. आता इक्वल टू करा 0. समेशन ऑफ ईएमएफ वी हॅव टेकन and summation of IR we have taken, we have equate to 0. Again, whatever the EMF voltage is there, you are going to take it at right hand side, and whatever the IR drop is there, you are going to take it as what? Left hand side. मग लेफ्ट हँड साइड काय येणार आहे 4i2 प्लस हे ब्रॅकेट ओपन करा 2i1 प्लस 2i2 यातला i2 ऍड होणार दॅट इज 6i2 इथं 2i1 इट इज इक्वल टू 40. सो दॅट विल बी युअर सेकंड इक्वेशन. आलं का लक्षात? येस मॅडम. Okay, so write down both the equations and be prepared with calci. कॅल्सीवर आपल्याला दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे. त्यासाठी अगोदर हे सर्किट डायग्राम महत्वाचा आहे. सर्किट डायग्राम वर सगळं दाखवा, त्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही. ए कडून बी पॉइंट दाखवा, सी डी ई एफ. दुसरं काय आहे करंटची डायरेक्शन. बी कडून पॉझिटिव्ह कडून तो सी कडे जातोय, मग एरो दाखवा इथं दॅट करंट इज I1. इकडून पॉझिटिव्ह कडून तो करंट बॅटरीच्या व्होल्टेज कडून निघतो आहे, तो करंट आहे तुमचा I2. हा करंट I2 दाखवा. मग पोलॅरिटी अक्रॉस रेजिस्टर प्रत्येकी दाखवा कसा आहे रेजिस्टरच्या अक्रॉस पोलॅरिटी. हा जो 2 ओहम मधला करंट आहे तो काय आहे I1 प्लस I2 आहे. हे सगळे दाखवा नीट. पोलॅरिटी महत्वाची आहे. पोलॅरिटी शिवाय तुम्हाला इक्वेशन्स करताच येत नाही. आणि आपल्याला हे इक्वेशन फक्त लिहिल्यानंतर कॅल्सीवर सॉल्व्ह करायचे, स्वतःहून सॉल्व्ह करायचे नाहीये. झाली का इक्वेशन्स लिहून? झालं का लिहून? नो मॅम. का नाही? मला कॅल्सीवर सांगायचे तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे ते. कुणाकडे कॅल्सी आहे गर्ल्स मध्ये? गर्ल्स मध्ये कुणाकडे कॅल्सी आहे? सगळ्यांकडे आहे. आता मी Yes, तुम्हाला काय सांगते ते लक्षात घ्या, कारण की माझ्याकडे आता या क्षणाला कॅल्सी नाहीये. फक्त तुम्हाला काय सांगते ते लिहा. लिहायचं नाहीये, फक्त काय करायचं मोड आहे का तिथं तुमच्या इथं मोड बटन? येस मॅम. मोड बटन यू आर गोइंग टू प्रेस 3 टाइम्स और 2 टाइम्स. सी दॅट दोनदा प्रेस केल्यानंतर किंवा तीनदा प्रेस केल्यानंतर तिथे इक्वेशन येते का? इक्वेशन इक्यू. येस मॅम. इक्वेशनच्या खाली कुठला आकडा दिलेला आहे? 1 प्रेस करा. 1 1 प्रेस केल्यानंतर काय येते आता? अननोन. अननोन क्वांटिटी. किती आहेत तुमच्या इथे अननोन क्वांटिटी? 2 आपला इथे किती आहेत? फक्त 2च आहेत अननोन क्वांटिटी, I1 आणि I2. 2 प्रेस करा. A1. आता बघा मुलांचं झालं का इथपर्यंत? मोड यू आर गोइंग टू प्रेस. हाऊ मेनी टाइम यू आर प्रेस मोड? 2 टाइम का 3 टाइम प्रेस केला? 3 3 times. 3 टाइम. Okay, see all the student press on the calci, you will get the button that is nothing but mode. Mode you are going to press 3 times. After pressing the mode 3 times, जिथे इक्वेशनच्या खाली EQ लिहिलं असेल किंवा इक्वेशन त्याच्या खाली किती नंबर आहे तो प्रेस करायचा आहे 1. After pressing the 1 button, they will ask you unknown quantity.
अननोन क्वांटिटी इथे या इक्वेशन्स आपल्या या प्रॉब्लेम मध्ये अननोन क्वांटिटी किती आहेत? दॅट इज 2. सो प्रेस 2 अननोन क्वांटिटी. प्रेस 2 but 2 digit. After pressing 2 digits, they will now tell you A1 it is equal to what? A1 म्हणजेच I1 चं coefficient. What is I1 coefficient? 5. 5. Press 5. 5 button. After that they will ask what? What is the next? B1 B1. B1 means I2 coefficient. What is that? 2. 2. And now they will ask you C1. Yes. C1 म्हणजेच बॅटरीचं व्होल्टेज. दॅट इज 35. देअर लेफ्ट हँड साइडला येते. दॅट इज 35. आता प्रेस करा. आता A2. काय होणार आहे? A2. A2 A2. Yes. A2 म्हणजे सेकंड इक्वेशनचं I1 कोएफिशियंट म्हणजेच 2. प्रेस अगेन. सो इट विल बी B2. दॅट इज 6. Yes. And now it will be C2. That is 40. 40. So now you will get X and Y value. X equal to 5. X is equal to 5. It is Y equal to 5 and Y is equal to Y equal to 5. 5. Okay. So X and Y, it is nothing but X means what? I1 value and Y is nothing but it is I2 value. आलं का लक्षात? X म्हणजे तुमची Yes, ma'am. I1 व्हॅल्यू आणि Y म्हणजे तुमची I2 व्हॅल्यू. आणि आपल्याला त्यांनी काय प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं आहे? फाइंड आउट द करंट इन 2 ओहम रेजिस्टर. इन 2 ओहम रेजिस्टर या सर्किट मध्ये किती करंट आहे? I1 प्लस I2. सो व्हॉट विल बी द करंट व्हॅल्यू? करंट इन 2 ओहम. मी असं लिहिले बघा. करंट I घेतलंय आणि 2 ओहम मधला करंट किती आहे? I1 प्लस I2. अँड सो व्हॉट इज दॅट? 5 प्लस 5 दॅट इज 10 एम्पियर करंट. Ampere. Okay with this? Yes, ma'am. हा झाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व बाय युजिंग किर्चॉफ करंट लॉ अँड KVL. किर्चॉफ यात काय डिफिकल्टी आहे का कुणाला? No, ma'am. बॉईज स्टुडंट बॉईज No, ma'am. आहे का? चालेल. पूर्ण लिहिलाय प्रॉब्लेम हा? झाले का लिहून? Yes, ma'am. Yes, ma'am. Now we will take the second problem. Find the current through 10 ohm resistor. Find the current through 10 ohm resistor. Find the current through 10 ohm resistor. So 10 ohm मधला करंट फाइंड आउट करायचा आपल्याला. So the circuit diagram I will show you. So this is the circuit diagram. So A कडून B कडे बॅटरी व्होल्टेज आहे. ते बॅटरी व्होल्टेज किती आहे? दॅट इज 10 वोल्ट. 10 वोल्ट. B कडून C कडे रेजिस्टर किती आहे? 5 ओहम. C कडून D कडे रेजिस्टर किती आहे? 6 ओहम. D कडून E नथिंग इज देयर. E कडून F, F कडून A काही नाहीये. आणि C कडून F कडे 10 ओहमचा रेजिस्टर आहे. आता पहिली गोष्ट त्याला नाव दिलेलं आहे. मी हे नाव नसते बरं का इथं. मी नाव दिलेलं आहे. दिस आय हॅव गिवन द नेम. So whenever the Kirchhoff voltage law problem will be there, you are going to give the first name of the loop. मग मी ते नाव दिलेलं आहे इथं. अगोदर दिलं होतं खरे पहिला असं आहे. And find out the current which is flowing through 10 ohm resistor. So this is the question. So first give the name to the loop.
A, B, C, D, E and F. I have given the name. After giving name to the loop, you are going to assume the unknown quantity. आता इथे बॅटरी एकच आहे. इथं मगाशी होते दुसरी बॅटरी कनेक्ट होती. आता इथे एकच बॅटरी आहे. मग त्या बॅटरी मधनं आपल्याला अज्युम करायचं आहे करंट कसा फ्लो होतो आहे. सो आय विल शो द करंट डायरेक्शन. फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल द करंट इज गोइंग. सो दिस इज I1. पॉझिटिव्ह करंट, द करंट इज गोइंग फ्रॉम B to C. दिसतोय ना सगळ्यांना? येस मॅम. Okay, the current is going from B to C. At C point, the current is divided. आता इथे बॅटरी नाहीये त्यामुळे आपण इथे अज्युम करू शकत नाही की करंट त्या बॅटरी मधनं निघतो आहे. आता या C पॉइंट मधनं करंट डिवाइड होतो आहे. एक करंट कुठं जातो आहे 6 ओहम मध्ये, दुसरा करंट कुठं जातो आहे 10 ओहम मध्ये. ओके, सो see now one current we are going to assume, not both the current. एक करंट I1 आहे, दुसरा करंट तुम्ही कुठला तरी अज्युम करा. समजा हा I2 आहे, हा I2 आहे. मग हा करंट काय येणार आहे? हा करंट जो C कडून D कडे जातोय तो तुम्हाला माहित नाही, तो X आहे. एकच अज्युम करायचा आहे. तो मी अज्युम केलेला I1. तर आता या पॉइंटला करंट तुमचा डिवाइड होतो आहे. डिवाइड करताना कुठला तरी एक अजून अज्युम करा. समजा तो करंट काय आहे I2 आहे जो 10 ओहम मध्ये जातो आहे. मग हा जो करंट आहे तो आपण अज्युम करू शकत नाही, आपण एक अज्युम केलेला आहे. मग तो जो करंट आहे X तो कशावर डिपेंड असणार आहे? I1 आणि I2 वर. मग त्या X ची व्हॅल्यू काय आहे? मग X फाइंड आउट करताना लक्षात घ्या, आता तिथं KCL अप्लाय करायचा आहे. So whenever both the current are incoming toward the junction, the current outgoing will be I1 plus I2. आता इथं काय होतोय, एक इनकमिंग आहे, दुसरा आहे आउटगोइंग, आणि दुसऱ्या आउटगोइंग ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय असते आहे I1 मायनस I2. ते तुम्ही फाइंड आउट करू शकताय. बघा लक्षात घ्या, इथे बघते मी इनकमिंग करंट जंक्शनला इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट लिहायचा आहे. इनकमिंग करंट कुठला आहे? फक्त या जंक्शनला C ला I1. कुठला आहे? I1च आहे. ओके, आणि बाकीचे हे जे आहेत हे आउटगोइंग करंट आहेत. X आउटगोइंग आहे, I2 पण आउटगोइंग आहे. मग त्याचं I1 इनकमिंगच आहे. इट इज इक्वल टू आउटगोइंग काय आहे? ऍडिशन घ्या X प्लस I2. आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? X ची. X X ची व्हॅल्यू किती आलेली आहे? I1 minus I2. So what is this X? That is nothing but it is I1 minus I2 value. Okay with this? हा I1 minus I2 या D कडे जातोय, D कडून E कडे येतोय, E कडून F कडे येतोय. मग या F ला आला इथे, आणि हा तो काय आहे? तो I2 जो आहे 10 ओहमचा या F ला आला. हा इथला करंट काय आहे? I1 minus I2. ओके, आणि इथला करंट काय जो 10 ओहम मध्ये जातोय तो I2 आहे. मग या पॉइंटला दोन्ही पण मिळतायत, तर हा आउटगोइंग करंट काय झाला? दोघांची पण ऍडिशन केली. I2 प्लस I1 मायनस I2, नेगेटिव्ह नेगेटिव्ह कॅन्सल होतोय, राहतोय फक्त करंट कुठला? I1. हा तुमचा इनकमिंग करंट टुवर्ड F झालेला आहे. हा तुमचा इनकमिंग करंट टुवर्ड्स E to F. दोन्ही पण इनकमिंग करंट आहेत, दोघांची पण ऍडिशन घ्या. I2 प्लस I1 मायनस I2 पार्ट कॅन्सल झाला. मग आउटगोइंग करंट काय झाला तुमचा? I1 राहतोय फक्त. आलं का लक्षात? आणि हा I1 कुठं जातोय? नेगेटिव्ह टर्मिनलला. म्हणजे जो पॉझिटिव्ह कडून निघतो आहे तोच तुम्हाला नेगेटिव्हला मिळतो आहे. म्हणजे आपल्या अज्युम केलेली करंटची डायरेक्शन कशी आहे? बरोबर आहे. ओके विथ दिस? आलं का लक्षात? Yes, ma'am. का अजून येत नाही लक्षात? बॉयज स्टुडंट, बॉयज Yes, madam. आलं ना लक्षात? अभिषेक? Yes. Madam. Yes, yes. So this will be your I1 and I2. Now you are going to give the polarity across each resistor. So what will be the polarity? I1 it is going from B to C. So where will be the polarity? 5 ohm ला पॉझिटिव्ह असणार आहे आणि C ला नेगेटिव्ह असणार आहे. I1 minus I2 the current is going from C to D. C ला पॉझिटिव्ह असणार आहे, D ला नेगेटिव्ह असणार आहे. I2 current is going from C to F. म्हणजे पॉझिटिव्ह कुठे आहे? हाय पोटेन्शियल,
आणि एफ काय आहे, लो पोटेन्शियल. बाकीचे इथे रेजिस्टर नाहीये, बॅटरी पण नाहीये, त्यामुळे इथे पोलॅरिटी द्यायची गरज नाही. आता अननोन किती आहेत, अननोन क्वांटिटी किती आहेत, 2. 2. सो यू आर गोइंग टू टेक 2 लूप. जसा अगोदर लूप घेतला होता तसाच लूप घ्यायचा आहे. ए बी सी एफ ए आणि दुसरा काय, सी डी ई एफ सी. आता मला इक्वेशन सांगा काय येते, कोण सांगू शकेल, हळूहळू सांगा. ए कडून बी कडे जावा, बी कडून सी कडे जावा, सी कडून एफ, एफ कडून ए. ए कडून जेव्हा बी कडे जातात तेव्हा काय लिहू इथं, -5I1. ए कडून बी कडे जात आहे, 10 plus 10. Sorry, 10. ओके, प्लस 10 नंतर -5I1. -5 I1. -5I1 नंतर -10 -10 I2. I2. -10 I2. 10 10 I2. 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 एफ कडून ए कडे काय नाहीये, इट इज इक्वल टू 0. मग ते रिअरेंज करा. -5I1 -10 I2 इट इज इक्वल टू -10. -10 घालवा, 5I1 plus 10 I2 it is equal to 10. So this will be your equation 1. Okay. आता लूप CD, CD चं कोण सांगता आहे, -6I1 ब्रॅकेट मध्ये I1 I2. -6 into I1 minus I2. I2. नंतर D कडून E कडे काय नाहीये, E कडून F कडे काही नाही, रेजिस्टर आणि Plus- बॅटरी. F plus कडून C 10 कडे I2. तुम्ही जाताय, F कडून C कडे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, लास्ट साइन इज पॉझिटिव्ह. 10 into I2. 10 I2. इट इज इक्वल टू 0. इथं बॅटरीचं व्होल्टेज नाहीये, कारण की या सर्किट मध्ये बॅटरी होती का, मगाशी होती, आता आहे का नाही, दुसरा प्रॉब्लेम आहे आपला, त्यामुळे बॅटरी इथे कनेक्ट केली, त्यामुळे बॅटरी येणार नाही काय. नंतर रिअरेंज करा, 6I1 plus 6I2 plus 10 I2 इट इज इक्वल टू 0. सो इट विल बी 16, 6I1 plus 16 I2 it is equal to 0. This is your second equation. And now you can solve on calci. A part, A1 is 5, B1 is 10, C1 is 10. A2 is -6, B2 is 16, and C2 is 0. And then you can find I1 and I2 value. What is the problem? What is the solution? Answer काय? What is the answer? Anyone? Girls? 1.57. 2 and Huh? A1 coefficient 5, B1 coefficient 10, C1 coefficient 10, A2 -6, B2 16 आणि C2 0. 1.14. 1.14 I1 14 14 आणि Y 0.42. 0.42. 0.42. 42. Okay. 42 0.42 I2 येतोय ampere. 0.42 ampere and 1.14 I1. So what is the current which is flowing through 10 ohm? 10 ohm मधनं कुठनं करंट जातो आहे I2. त्यामुळे I2 ची व्हॅल्यू किती आहे आपली 0.42 ampere. So that you are going to write last. Current through 10 ohm is 0.42 ampere. Clear with this?
Yes, ma'am. Okay, we will stop here. Tomorrow we will take 2 more problems. And that will be the so roll number 1. Roll number 1. Roll number 1. Present, ma'am. Roll number 2. Present, ma'am. Present, ma'am. Roll 3. Present, ma'am. थांबा सरांना सांगा जरा 2 मिनिटं थांबा. रोल नंबर 4. Present, ma'am. 5. Present. 6. 7. 7. अपर्णा. 8. Present, ma'am. किरण. हॅलो मॅम हा बोला. Present, ma'am. B07 आपण प्रेझेंट मॅम ओके ओके. 10. मॅम ब्लॅकबोर्ड दिसते. ब्लॅकबोर्ड वरच नीट दिसत नाही. बोर्डवरचं आता कुणीतरी ती काय आहे, कुणी जॉईन केलंय, पोल्स कोण आहे? दिसते आता? रोल नंबर 11. Present. 12. रोल नंबर 12. 13. Present. 13. Present, 14. 14. हॅलो मॅम 15. श्रुतिका. 16. Present, ma'am. ओके 16. हॅलो Present, ma'am. 15. हॅलो हा बोला. 17. 16 प्रेझेंट. ओके 17. 17. विजय बाड. 18. प्रेझेंट मॅम. 18. प्रेझेंट मॅम. 19. 19. प्रेझेंट मॅम. 20. 20 absent. 21. 21. 22. प्रेझेंट मॅम. 23. 23 आहे, 24 आहे, 25 आहे, 26 आहे, 27 आहे, 28 आहे, 29. 29 absent. 30. 30 तुषार. 31. 31 आहे, 32 आहे, 33 आहे, 34 आहे, 35. 35. 35 absent. 36. प्रेझेंट मॅम. 35 आहे का? 36. 36 आहे, 37 आहे, 38 आहे, 39 आहे, 40. 40 आहे, 41 आहे, 42, 43, 44, 44. 44 absent. 45 आहे, 46 आहे, 40